तर पहा या ठिकाणी मी तुम्हाला कंडिशनल टेन्सचा चार्ट फळ्यावर मी लिहून दिलेला आहे. या ठिकाणी बघा कंडिशनल टेन्स असतात. तर कंडिशनल टेन्स कधी ओळखायचं, जर त्या वाक्याची किंवा एखाद्या क्लच सुरुवात इफ न झाली असेल, इफ न जर नाही झाली तर मग हे तुम्हाला रूल लागू पडत नाही. इफ न सुरुवात झाली तर मात्र मग हा नियम चालू होतो. मग हे कंडिशनल टेन्स किती प्रकार असतात, तर कंडिशनल टेन्स फक्त 3 प्रकार असतात. एकूण टेन्स आपण मागास पाहिला, आपण 12 टेन्स पाहिले, मुख्य 3 काळ आणि प्रत्येकाचे 4 प्रकार. पण कंडिशनल टेन्स असेल तर फक्त 3च काळ असतात. हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्सला प्रोबेबल कंडिशन असं म्हणतात. प्रोबेबल कंडिशन का म्हणतात, तर संभवनीय अट असते. म्हणजे एखादी क्रिया किंवा एखादी गोष्ट घडण्याची 99% शक्यता असते, म्हणून त्याला प्रोबेबल कंडिशन म्हणतात. म्हणजे संभवनीयता 99% कंडिशन आपल्या हातात असते. जसं एक्झाम्पल मी दिलंय पहा, म्हणजे जर तिथं सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढे क्रियापद काय असतं, विल प्लस U1 येऊ शकतं, शाल प्लस U1, कॅन प्लस U1 किंवा मे प्लस U1. पण 90% क्रियापद हे येतं विल प्लस U1. जसं इफ यू स्टडी, आता स्टडी, आता ह्याला जो क्लॉज आहे, इफचा क्लॉज आहे तो कुठून आला, इथून आला बा, इफ यू स्टडी. आता स्टडी क्रियापदाचा काळ कोणता आहे, सिंपल प्रेझेंट आहे. म्हणून पुढचं सूत्र काय आलंय पहा, पुढचं रूप काय आलंय, यू विल गेट, विल गेट आला ना, विल प्लस U1. मग जर साधा वर्तमान काळ असेल तर पुढे विल प्लस U1 येतं. मग विल प्लस गेट असेल, विल प्लस काय येऊ शकतं, इफ यू स्टडी यू विल पास, इफ यू वर्क यू विल बिकम रिच. मग हा पाहिला, म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला पोस्ट मिळेल. अजून तुमचे कंडिशन तुमच्या हातामध्ये आहे. सेकंड काय ना बघा, सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ आहे, त्याला कंडिशन आहे प्रोबेबल कंडिशन. काय एक्झामला, राज्यसेवेच्या वगैरे एक्झामला फक्त कंडिशन विचारले, असे वाक्य दिले आणि फक्त त्याच्या कंडिशन विचारले. काय काय एक्झामला फक्त हे कंडिशन विचारतात. मग सिंपल पास्ट असल्या का ती कंडिशन काय असते, इम्प्रोबेबल कंडिशन. आता जसं इफ यू स्टडीड, काय कोणता आहे बघा, इफ यू स्टडीड सिंपल पास्ट आहे. म्हणजे इकडे काय आलं, सूत्र काय आलं, यू वुड गेट, वुड गेट आलं, यू वुड गेट अ पोस्ट. म्हणजे जर तुम्ही चांगला अभ्यास केला असता तर तुम्हाला पोस्ट मिळाली असती. वेळ निघून गेल्यानंतर आपण म्हणतो जर तुम्ही चांगला अभ्यास केला असता तुम्हाला पोस्ट मिळाली असती. आणि त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स आहे, त्याचं सूत्र काय असतं पहा, वुड प्लस हॅव प्लस V3, शुड प्लस हॅव प्लस V3, वुड कुड प्लस हॅव प्लस V3 किंवा माइट प्लस हॅव प्लस V3. जसं इफ यू हॅड स्टडीड बघा, सूत्र काय बघा, हॅड प्लस स्टडीड, पास्ट परफेक्ट टेन्स आहे, हॅड प्लस स्टडीड, यू वुड हॅव गॉट द पोस्ट, यू वुड हॅव गॉट पोस्ट. म्हणजे जर तुम्ही अभ्यास केलेला असता तर तुम्हाला पोस्ट मिळालेली असती. ही वेळ निघून गेलेली आता, ही कधी, ही वेळ तुमच्या हातात आहे. ही वेळ निघाल्यानंतर, परीक्षा झाल्यानंतर आपण महिन्यानं, 2 महिन्यानं, वर्षानं म्हणू शकतो, आणि एक्झाम झाल्यानंतर 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर म्हणू शकतो. असं 3 काळ असतात पहा. पण हा भाग सगळ्यांना समजला असेल. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला, असा चार्ट तुम्हाला